शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एक नव्या ब्लॉगमध्ये. तर आजची तारीख आहे 7 सप्टेंबर आणि आज आहे गणेश चतुर्थी. तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्थापनेचा आणि आज आहे पहिला दिवस आपल्या गणपतीचा. तर मी पूजेसाठी रेडी झालेलो आहे. जसं की तुम्ही बघू शकता, मी टोटली एकदम ट्रेडिशनल लुकमध्ये रेडी झालेलो आहे आणि मी आमच्या गुरुजीची आता वाट बघतोय. ते अजून आलेले नाही आहेत. ते जसेच येतील आपण आपली पूजा सुरू करूया. तर जे आमचे गुरुजी आहेत ते आहेत माझे परम मित्र आकाश, माझा बेस्ट फ्रेंड. तोच आमची पूजा सांगतो. तर जसंच तो येतो मी तुम्हाला त्याची भेट घडून देतो आणि आपली पूजा आपण सुरू करूया. हे आहेत आमचे गुरुजी, माझा मित्र आकाश. याला तुम्ही बरेचसे माझ्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये बघितले असेल. तर हे आजचे आमचे गुरुजी आणि आता आम्ही आमची पूजा सुरू करतोय. तर चला सुरुवात करूया पूजेला. श्रुती स्मृती पुराण फल प्राप्त्यर्थ अस्माकं सकल कुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं प्रतिवार्षिक विहितं श्री पार्थिव गणपती पूजनं करिष्ये. आपल्या लाडक्या बाप्पाचं फायनली पूजन झालेलं आहे. जसं की तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, बाप्पा विराजमान झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला टोटल आपल्या डेकोरेशनचे आणि गणपती बाप्पाचे थोडे सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो. तोपर्यंत माझा एक कॉलेजचा मित्र येतोय. तो जोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक्स बघाल तोपर्यंत मी त्याला घेऊन येतो आणि मग आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. आपला कॉलेजचा मित्र मस्त ॲक्टिंग करतो, एकदम मस्त, एकदम स्क्रिप्टेड भारी बनवतो ब्लॉग. आवडला मला ॲक्टिंग. प्रसाद. तर ही एकदम स्क्रिप्टेड व्हिडिओ होती. ऑलरेडी पाया पडून मस्त बसला होता. नमस्कार मित्रांनो, आताच मी आलोय वेदांच्या इथे गणपतीला पाया पडायला. पाया तो अर्ध्या तासापूर्वीच पडलेला आहे आणि त्याच्यानंतर आता परत स्क्रिप्टेड एकदम ऍक्टिंग नाहीये मित्रांनो. आताच मी आलो होतो जस्ट. मी सध्या लालबागला असतो. तुम्हाला कधी दर्शन घ्यायचं असेल आमचे पनवेलचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गोपी यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांनी इथे उपस्थिती दिली याबद्दल यांचं खूप खूप धन्यवाद. जास्त फुटेज काढलीस आता बस. तर हा आहे माझा कॉलेजचा मित्र आणि आम्ही आता दोघेही आमच्या कॉलेजच्या मैत्रिणीकडे चाललेलो आहोत. कारण तिचा 1.5 दिवसाचा गणपती आहे. 1.5 दिवसाचा. बरोबर, काय चुकत नाहीये. तुझ्या कुठे चुकलं? हां. तर मग तिच्या इथे आम्ही दर्शनाला चाललेलो आहोत. त्यासाठी हा इथे आलेला. आमचे सगळे फॅमिली मेंबर्स आणि हा माझा कॉलेजचा जिवलग मित्र, असे आम्ही सर्वजण चाललेलो आहोत. आपण 9 जण आहोत. 9 जणांची छोटीशी ट्रिप चाललेली आहे. तर आता थोडंसं पाऊस आहे आणि आमचे फॅमिली मेंबर्स जे आहेत ते रेडी होत आहेत. जसेच ते रेडी होतील आपण निघूया. इथे आम्ही आमच्या कॉलेजच्या मित्रासोबत बसलोय.
तेवढ्यात आमचा भाऊचा मित्र कॉलेजचा यांचंही इथे आगमन झालेलं आहे. सागर जाधव, लॉंग टाइम नो सी. नमस्कार. नमस्कार. ब्लॉगमध्ये काय बोलायचं तुम्हाला? तर तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आत्ताच जस्ट घरी पोचलेलो आहे. मैत्रिणीच्या घरचं दर्शन झालेलं आहे आणि खूप दमलो आहे, कारण ड्राईव्ह करायला खूप जास्त कंटाळा आला होता. खूप जास्त पाऊस होता, त्यानंतर मध्येच ऊन, परत पाऊस. तर फायनली घरी पोचलो. आत्ता झालेलं आहे आरतीचं टाईम. वाजतायत संध्याकाळचे 7:30. तर आता आरती करायची आहे आपल्या बाप्पाची आणि त्यानंतर माझ्या शाळेतले मित्र येत आहेत दर्शनाला. तर आम्ही इथून आज सर्व मित्रांच्या घरी फिरणार आहोत. तर काही काही मित्रांचे 1.5 दिवसाचे गणपती आहेत आणि काही काही मित्र आता ऑफिसला जातात, तर त्यांना सुट्टी. आता ज्यांचे 1.5 दिवसाचे गणपती आहेत त्यांच्या उद्या विसर्जन आहे, तर त्यांना उद्या टाईम नाही आहे. तर त्यासाठी आम्ही आमच्या सर्व मित्रांचे गणपतीचे दर्शन आजच करणार आहे. तर त्यासाठी आम्ही आरती झाल्यानंतर निघणार आहोत. तर पहिले ते माझ्या घरी येणार आहेत सर्वजण, त्यानंतर आम्ही प्रत्येकाच्या घरी दर्शनाला जाऊ. तर आता पहिले तर आपण आपल्या बाप्पाची आरती करून घेऊ आणि त्याच्यानंतर माझे मित्र आल्यावर मी तुम्हाला दाखवतो आणि सर्वांची भेट घडवून देतो आणि त्यानंतर आपण जाऊ सर्वांच्या घरी सर्वांच्या बाप्पाचा दर्शन घेण्यासाठी. तर चला, पहिले आपण आपल्या बाप्पाची आरती करून घेऊ. आल्या आल्या यांचं काहीतरी वेगळंच चालू झालेलं आहे. हे बघा, अरे जॉबला जाता तुम्ही, जॉबला बारके राहिले का आता? शुभ सकाळ मित्रांनो. काल मी माझा व्लॉग जो आहे तो एंड करायला विसरलो, कारण मी खूप जास्त दमलो होतो. जसं की तुम्ही बघितलं की माझी बरेचसे शाळेतले मित्र आले होते, तर त्यांच्या घरी आम्ही दर्शनाला गेलो होतो. तर ते माझ्याच घरी आले 9 वाजता. त्यानंतर आम्ही प्रत्येकाच्या घरी दर्शनाला गेलो, तर बराच वेळ लागला त्यासाठी आणि मी घरी आलो 12:30 वाजता. तर त्याच्यानंतर मी खूप जास्त एक्झॉस्ट झालो होतो, मला बिलकुल एनर्जी नव्हती. मी घरी येऊन डायरेक्टली झोपलो, न जागरण केलं ना काही. तर त्या नादात मी माझा व्लॉगही एंड करायला विसरलो. आज आपल्या गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे आणि मी आज आपला पहिल्या दिवशीचा व्लॉग एंड करतोय. तर तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्लॉगला लाईक करा, कमेंट करा की तुम्हाला बाप्पा कसा वाटला, डेकोरेशन कशी वाटली व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये सांगा आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चलो,
भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.